Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of chemical reactions and equations. In last part we have discussed redox reactions. Now we'll discuss the effect of oxidation reactions in everyday life. कळलं redox reactions म्हणजे काय ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर सायमल्टेनियस होत असेल तर त्या रिएक्शन्सला आपण काय म्हणलं रेडॉक्स रिएक्शन्स म्हणलं बरोबर ना तर इफेक्ट काय होतो इन एव्हरीडे लाईफ कोणाचं ऑक्सिडेशन रिएक्शनचं आपण जनरली रेडॉक्स रिएक्शन्सच असतात त्या येस ऑक्सिडेशन कधी होतं जर दुसऱ्या स्पेसीसचं जर रिडक्शन होत असेल तर बरोबर आहे ना एखादी स्पेसी जी आहे ती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल तरच ऑक्सिडेशन होणार आहे अदरवाईज ऑक्सिडेशन होत नाही कुठल्याही सबस्टन्सचं अराउंड यू इन डे टू डे लाईफ बरोबर आहे ना जर एखाद्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होत असेल तर दुसरा सबस्टन्स जो अटॅकिंग स्पेसीज असणार आहे ते डेफिनेटली त्याचं काय होतं रिडक्शन होतं म्हणजेच काय रेडॉक्स रिएक्शन ह्या सायमल्टेनियस होत राहतात समजतं हे ठीक आहे आता इफेक्ट कशावरती होतो डे टू डे लाईफमध्ये जे की आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेस्पायरेशन बघा ना आपण रेस्पायरेशन जे करतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन इनहेल करतो आपण बरोबर आहे ना ऑक्सिजन इनहेल केलं जातो आणि काय कार्बन डायऑक्साईड जो आहे तो एक्सहेल करतो ऑक्सिजन काय करतो आपण इनहेल करतो इन म्हणतो त्याला मी ठीक आहे आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो एक्सहेल करतो बरोबर आहे ना त्याला आउट म्हणतो आपण मी ठीक आहे ना बाहेर सोडतो आपण CO2 आणि काय O2 काय घेतो आत घेतो ज्यावेळेस ऑक्सिजन आपण इनहेल करतो इट रिॲक्ट्स विथ ग्लुकोज and forms carbon dioxide and water as you know that this is respiration reaction decomposition of glucose takes place to form CO2 and H2O and high amount of energy heat generate होते energy generate होते and that energy is utilized for the work लक्षात येते हे येस म्हणजेच काय की रेस्पिरेशन जी आहे ती एक्झोथर्मिक रिएक्शन आहे दिस इज एक्झोथर्मिक रिएक्शन कार्बोहायड्रेटचं डिकम्पोजिशन होतं बरोबर ना बॉडीमध्ये कुठल्या रिएक्शन होतात बायोकेमिकल रिएक्शन्स होतात करेक्ट ठीक आहे ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन परत हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतो आणि ऑक्सो हिमोग्लोबिन फॉर्म करतो बरोबर ना हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बायोलॉजीमध्ये आहेत ऑलरेडी करेक्ट तुम्ही हे स्टडी करू शकता इथं बघा आता स्टेटमेंट्स रेस्पिरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट बायोकेमिकल रिएक्शन कुठली रिएक्शन आहे बायोकेमिकल रिएक्शन विच रिलीजेस एनर्जी इन दी सेल्स ठीक आहे ना एनर्जी रिलीज होते ड्युरिंग दॅट करेक्ट बघा वेन वी ब्रीथ in air oxygen enters our lungs and passes into the thousands of small air sacs करेक्ट ना नंबर ऑफ एअर सॅक्स आहेत त्याच्यामधून काय होतं ऑक्सिजन पास होतो करेक्ट ना these air sacs occupy a large area of membranes and oxygen diffuses from the membranes into the blood करेक्ट ह्या 1000 सेल्स मध्ये काय आहेत मेम्ब्रेन्स आणि त्या मेम्ब्रेन्सला स्मॉल 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 पोर्स असतात बळनो बरोबर आहे ना आणि त्या पोर्स मधनं ऑक्सिजन कुठं डिफ्यूज होतो तर काय ऑक्सिजन त्या मेम्ब्रेन्स मधनं डिफ्यूज होतो आणि काय तो ब्लड मध्ये काय होतो काय म्हणतो त्याला आपण डिफ्युजन म्हणतो ब्लड मध्ये एंटर होतो लक्षात येते ठीक आहे इट बाइंड्स इटसेल्फ टू द हिमोग्लोबिन present in the blood cells is carried to the millions of cells in body समजते का बघा हे येस म्हणजे काय की हिमोग्लोबिन मध्ये मिक्स झालं ब्लड मध्ये मिक्स झालं की तो हिमोग्लोबिन सोबत रिएक्ट होतो आणि काय फॉर्म करतो ऑक्सी हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स फॉर्म करतो ऑक्सी हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स अँड इट सप्लाय टू दी होल बॉडी आता नोन आहे तुम्हाला ब्लड होल बॉडीमध्ये सर्क्युलेट होत राहतं त्याच्यामुळे ऑक्सिजन विथ दिस हिमोग्लोबिन सर्क्युलेट्स इन दी होल बॉडी बघा रेस्पिरेशन ऑकर्स in these cells and is accompanied by the combustion of glucose producing carbon dioxide and water ठीक आहे ना येस ही रिएक्शन कुठं होते तर काय ही सुद्धा रिएक्शन बायोकेमिकल रिएक्शनच आहे बरोबर आहे ना ग्लुकोजचं डिकम्पोजिशन होतं कन्वर्जन कशामध्ये होतं कार्बन डायऑक्साईड आणि काय वॉटर हे रिएक्शन तुम्ही स्टडी केलेलं आहे करेक्ट ना सिन्स पुढे आहे रिएक्शन डोंट वरी दाखवतो मी Since the reaction is exothermic in nature,
The energy is released during the respiration carried out in many cells, okay, cell reactions and keeps our body, our heart and muscles working. बरोबर आहे ना. जी काय एनर्जी रिलीज होते ना ड्युरिंग दिस प्रोसेस, ओके, दॅट एनर्जी कीप्स आवर हार्ट अँड मसल्स वर्किंग. वर्केबल का राहतं? कारण हे एनर्जीमुळं. समजते ना. ओके, इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द डिझायर्ड वॉर्मथ टू द बॉडी. म्हणजे आपली बॉडी वॉर्म राहते. वॉर्म का राहते? ओके, आपल्या बॉडीचं टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली, ओके, 37 डिग्री सेल्सिअस राहतं. करेक्ट ना. ओके, आणि रूम टेम्परेचर जनरली 25 डिग्री सेल्सिअस राहतं. बरोबर आहे ना. बॉडीचं टेम्परेचर हायर का? कारण काय? इथं एनर्जी रिलीज होत राहते, एक्झोथर्मिक रिॲक्शन होते बॉडीमध्ये. लक्षात ठेवा. मग आता ह्युमन बॉडीमध्ये किंवा काय ॲनिमल बॉडीमध्ये ज्या काही रिॲक्शन्स होतात त्या कशा असतात? एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, त्याच्यामुळे बॉडी आपली वॉर्म राहते. खूप खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस का राहतं आणि आउटर टेम्परेचर जे ॲटमॉस्फिअरचं अप्रॉक्सिमेटली चेंज होत राहतं ना हे टेम्परेचर. युजली जर कन्सिडर केलं आपण युजली तर ते किती राहतं बळानो? 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहतं. मग एवढं टेम्परेचर हाय का? कारण काय? इथं एनर्जी रिलीज होत राहते ड्युरिंग दी डिकम्पोजिशन ऑफ दिस ग्लुकोज इन टू द बॉडी. आलं लक्षात? हे both carbon dioxide, okay, and water pass back into the blood and we ultimately breathe them out. ठीक आहे ना. ओके, येस, ते पास होतात परत त्याला काय, येस, आपण एक्सहेल करतो. ओके, दे कम आउट फ्रॉम द बॉडी. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे. प्लीज नोट दॅट रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन द सेल्स ऑफ ऑल लिव्हिंग बीइंग्स. प्रत्येक लिव्हिंग बिईंगच्या सेलमध्ये रेस्पिरेशन होतं. लक्षात आलं. मग रेस्पिरेशन ही काय आहे? ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे. आणि कुठली रिॲक्शन होते? तर डेफिनेटली कंबशन रिॲक्शन होते. ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जी काय रिॲक्शन होते ना, ओके, त्या रिॲक्शन्सला आपण कंबशन रिॲक्शन म्हणतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग कंबशन रिॲक्शन्स नोन आहेत आपल्याला ऑलरेडी, की बाबा एखादी सबस्टन्स असेल तो बर्न केला आपण कशामध्ये? इन प्रेझेन्स ऑफ एअर. एअरमध्ये कोण असतं? ऑक्सिजन. दिस ऑक्सिजन रिॲक्ट्स विथ कार्बन अँड टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड आणि ऑल्सो रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. येतं लक्षात? हायड्रोकार्बनचं डिकम्पोजिशन झालं की काय फॉर्म होतो? CO2 आणि H2O फॉर्म होतो. दिस इज कॉल्ड एज अ कंबशन रिॲक्शन. आलं लक्षात? मग रेस्पिरेशन सुद्धा, ओके, एक टाईपची, ओके, सेम रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर फॉर्म होतोय. लक्षात येते तुमच्या. कंबशन रिॲक्शन ऑल्सो इज द एक्झाम्पल ऑफ ऑर द ॲप्लिकेशन ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. समजतंय ना. ओके, ह्या दोन्हीमध्ये काही डिफरन्स नाही आहे मोर. करेक्ट. ही सुद्धा काय आहे? येस, रिडॉक्स रिॲक्शनच आहे. हियर कार्बन आपण पाहिलं हे हायड्रोकार्बन्स वेन बर्न इन प्रेझेन्स ऑफ एअर बॅलन्सिंग कसं करायचं नोन आहे तुम्हाला ऑलरेडी आता. करेक्ट ना. CO2 अँड H2O. लक्षात येते? ठीक आहे. एक रिमेंबरिंग पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. रिमेंबर दॅट ऑल दी कंबशन रिॲक्शन्स आर ऑक्सिडेशन रिॲक्शन्स इन नेचर. म्हणजे ऑक्सिडेशन का म्हणलं? ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो ना, कार्बन ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये ओके ऑक्सिजन ॲड होतो म्हणून त्याला काय म्हटलं? ऑक्सिडेशन रिॲक्शन. पण ॲक्च्युली काय होतं? कार्बनचं ऑक्सिडेशन जरी झालं तर ऑक्सिजनचं काय होतं त्या केसमध्ये? रिडक्शन होतं. म्हणजे ही रिॲक्शन जी आहे ती रिडॉक्स रिॲक्शन आहे. समजतं हे बघा. ह्युमन बॉडीमध्ये ओके जी काय रिॲक्शन होते डिग्रेडेशन ही सुद्धा एक कंबशन वरती सांगितलं मी तुम्हाला की बाबा हे कंबशन टाईपचीच रिॲक्शन आहे एक. करेक्ट ना. म्हणून इथं खाली परत रिॲक्शन दिलेली आहे कंबशन रिॲक्शन. ग्लुकोज वेन रिॲक्ट्स विथ वॉट? ऑक्सिजन विच फॉर्म CO2 अँड H2O. CO2 अँड H2O बघा विथ एनर्जी. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जी काय एनर्जी मिळते आपल्याला बॉडीला ओके ती कशापासून मिळते? तर ह्या ग्लुकोजपासून मिळते. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणून ग्लुकॉन डी वगैरे ओके मेडिकल्समध्ये मिळतात ना ते सप्लिमेंट्स तुम्हाला नोन आहे की बाबा ॲडव्हर्टायझिंग वगैरे तुम्ही पाहिलं असणार आहे. ग्लुकॉन डी थकलो वगैरे खूप टायर्ड झालो की ग्लुकॉन डीची ॲडव्हर्टाईज येते तुम्ही पाहिलं असणार आहे. करेक्ट ना. ओके आपण ग्लुकोज घेतो. ग्लुकोज का घेतो? कारण त्याच्यापासून एनर्जी मिळते. अंडरस्टूड? दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ कंबशन. कंबशनचे हार्मफुल इफेक्ट्स काय आहेत आता? बळानो ओके प्रत्येक सबस्टन्सचं कंबशन झालं की चांगलेच प्रोडक्ट्स बाहेर पडतात असं नाही आहे. बरोबर आहे ना. ओके काय हार्मफुल प्रोडक्ट्ससुद्धा बाहेर पडतात. ओके त्याला बाय प्रोडक्ट्स म्हणतो. काही गॅसेस प्रोड्यूस होतात. ओके सी हियर
ओके, इन कंबशन, बरोबर आहे ना, सम पॉयझनस गॅसेस, इथं बघा, पॉयझनस गॅसेस लाईक कार्बन मोनॉक्साईड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता आपण बाईक यूज करताय, बरेच जण तुम्ही बाईक यूज करता बळानो. ओके, तिथे एक आपल्याला पोल्युशन अंडर कंट्रोल, पोल्युशन PUC यूज करावं लागतं आपल्याला. PUC स्टेशनसुद्धा असतात छोट्या छोट्या. ओके, गाड्यांमधनं घेऊन बसतात ते PUC स्टेशन. पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणायचं त्याला, पोल्युशन अंडर कंट्रोल. ठीक आहे ना. ओके, लक्षात ठेवा हे PUC कशासाठी घेतो आपण PUC, तर कार्बन मोनॉक्साईडचं पर्सेंटेज किती आहे हे स्टडी करण्यासाठी. म्हणजेच तुमच्या गाडीमधनं तुमच्या त्या जे काय फायर होतो किंवा पेट्रोल जे काय बर्न होतं, बरोबर आहे ना. त्यावेळेस जे काय गॅसेस बाहेर पडतात आफ्टर बर्निंग दिस पेट्रोल. किती प्रमाणात CO2 आहे त्याच्यामध्ये, CO किती प्रमाणात आहे, त्याचं पर्सेंटेज काय आहे हे काउंट करण्यासाठी काय असतं, हे PUC असतं. PUCचं पर्सेंटेज खूप कमी पाहिजे म्हणून. लक्षात येते का, कारण कार्बन मोनॉक्साईड इज अ पॉयझनस गॅस. ठीक आहे ना. इट डायरेक्टली कंबाईन्स विथ द हिमोग्लोबिन अँड अंडरगोज ब्लड क्लोटिंग. ब्लड क्लोट व्हायला लागतं. लक्षात येते ना. त्याच्यामुळे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण कसं असलं पाहिजे, कमी. कार्बन डायऑक्साईड चालतो एखाद्या वेळेस, पण काय कार्बन मोनॉक्साईड नको आहे. समजलं का हे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड सुद्धा खूप डेंजरस आहे, कारण काय त्याच्यापासून ॲसिड्स फॉर्म व्हायला लागतात. बरोबर आहे ना. मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की ॲसिड फॉर्म होतात. सल्फर ट्रायऑक्साईड. ठीक आहे. नायट्रोजन डायऑक्साईड. त्याच्यापासून काय होतात, ॲसिड्स प्रिपेअर होतात ॲटमॉस्फिअरमध्ये. ज्यावेळेस रेनिंग होते, बरोबर ना, रेनिंग वेळेस काय होतात, हे गॅसेस मिक्स होतात त्याच्यामध्ये. SO2 असेल, SO3 असेल, NO2 असेल, हे गॅसेस मिक्स होतात आणि ॲसिड्स फॉर्म होतात. ॲसिड रेन म्हणतो त्याला आपण. ॲसिड रेन ऐकलं असणार आहे तुम्हाला, ते परत एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये आहे ॲसिड रेन वगैरे काय. फक्त लक्षात ठेवा की कंबशनमुळं असे गॅसेस फॉर्म होतात. का, कारण सल्फरसोबत बघा ऑक्सिजन रिॲक्ट होतो, करेक्ट. SO2 रिॲक्ट होतो, सल्फर रिॲक्ट झाला की SO2 फॉर्म होतो, SO3 फॉर्म होतो, नायट्रोजनसोबत रिॲक्ट झाला तो कमी प्रमाणात रिॲक्ट होतो, पण वेगवेगळ्या कंपाऊंडसोबत रिॲक्ट होऊन NO2 फॉर्म होतो. आणि हे सगळे कसे आहेत, पॉयझनस गॅसेस आहेत. दिस इज अगेन द ॲडवर्स इफेक्ट ऑफ और हार्मफुल इफेक्ट ऑफ कंबशन रिॲक्शन. लक्षात आलंय. ठीक आहे. नंबर ऑफ अशा कंबशन रिॲक्शन्स होतात. दे पोल्यूट द ॲटमॉस्फिअर अँड मेक आवर लाईव्स मिसरेबल. आर यू गेटिंग. ठीक आहे. ह्या गॅसेसला लक्षात ठेवा. आता खूप महत्त्वाचे गॅसेस आहेत. करोजन हे पाहिले आपण ऑलरेडी, बरोबर आहे ना. केमिकल प्रोसेस ऑफ स्लो इटिंग ऑफ, हे पाहिले आपण ऑलरेडी, नो डाऊट, हे सांगायची गरज नाही आहे तुम्हाला. रॅन्सिडिटी, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अगेन. रॅन्सिडिटी म्हणजे जनरली स्पॉइलेज ऑफ फूड. ठीक आहे ना. फूड स्पॉइलेज जर झालं तर त्याला रॅन्सिडिटी म्हणतो आपण. जनरली ऑइल स्पॉइलेज होतं, बरोबर आहे ना. किंवा फॅट स्पॉईल होतात. कुठलेही बटर स्पॉईल होतो. आलं लक्षात. त्याला जनरली आपण रॅन्सिडिटी म्हणतो. इट इज अ स्लो ऑक्सिडेशन. हियर ऑक्सिजन सोबतच रिॲक्ट होतात. लक्षात ठेवा, ऑक्सिजन इज मोस्ट रिस्पॉन्सिबल फॉर दी करोजन रिॲक्शन्स और रेडॉक्स रिॲक्शन. आलं लक्षात. मोस्ट इम्पॉर्टंट जो काय कंपाऊंड आहे ना, मोस्ट इम्पॉर्टंट जो एलिमेंट आहे ना ॲटमॉस्फिअरमध्ये, तो कोण असतो, ऑक्सिजन, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेडॉक्स रिॲक्शन मोस्टली. ठीक आहे ना. स्लो ऑक्सिडेशन of oils and fats present in the food materials resulting in some bad smelling compounds. मग जे काय फूड मटेरियल्स येतात, बरोबर ना, फास्ट फूड्स येतात, बरं ना. त्याच्यामध्ये जनरली अँटीऑक्सिडंट्स ॲड केलेले असतात. काय ॲड केलेले असतात, अँटीऑक्सिडंट्स. जे की ऑक्सिजनपासून ह्या फूडला प्रिव्हेंट करतात. समजते ना. ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत ते. मग जर स्पॉइलेज होत असेल फूडचं, त्याला आपण रॅन्सिडिटी म्हणतो. ठीक आहे. तुम्ही स्मेल पाहिलं असणार. बरेच दिवस जर एखादे फूड जर स्टोर्ड असेल, त्याच्यावरती एक्सपायरी डेट्स वगैरे असतात. ते जर तुम्ही पॅकेट ओपन करून पाहिलं तर त्याच्यामधनं बॅड स्मेलिंग, अनप्लिझंट स्मेल यायला लागतो. कशामुळे होतं हे असं, तर काय त्या ऑइल्स आणि फॅट्सचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे. बाळांनो, खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे, डे टू डे लाईफमधले पॉईंट्स आहेत. समजतं हे. ठीक आहे. म्हणून काय तिथं जनरली ते सॉल्टी असतात. एकतर सॉल्टी असतात. सॉल्ट्स कशामुळे यूज करतात तिथं, कारण काय इट इज अ फूड प्रिझर्वेटिंग एजंट. आलं लक्षात. मॉइश्चराईज होऊ देत नाही त्या फूडला. करेक्ट. आता काही पॉईंट्स दिलेले आहेत. मेथड्स टू चेक द रॅन्सिडिटी.
Following measures can be adopted to prevent or slow down rancidity. Rancidity म्हणजे काय? स्पॉइलेज. स्पॉइलेजला स्लो करण्यासाठी काय स्टेप्स आहेत बघा. हे फूड मटेरियल्स आर ऑफन पॅक्ड इन एअर टाईट कंटेनर. एअर टाईट कंटेनरमध्ये ओके फूड प्रोडक्ट जे आहेत जनरली काय करतो आपण? पॅक करतो. पॅकिंग्स येतात, करेक्ट ना? ओके, एअर टाईट कंटेनर. ऑक्सिजन हॅज no access to them and oxidation resulting in rancidity is prevented. म्हणजे ऑक्सिजनला अलाउच करत नाहीत ओके त्या पॅकेट्समध्ये ऑक्सिजन गेला ओके तर रॅन्सिडिटी झाली म्हणून समजायचं किंवा काय फूड स्पॉइलेज झालं म्हणून समजायचं. म्हणून ऑक्सिजनपासून अवॉइड करण्यासाठी हे पॅकेट्स काय करतात ओके एअर टाईट कंटेनरमध्ये एअर टाईट्स बॅग्समध्ये किंवा हे पॅक्ड केले जातात थोडक्यात. पॅकेट म्हणजेच काय हे आहे ना, बॅग्स आहेत ना त्या, ठीक आहे ना? ओके, ह्या बॅग्समध्ये काय केलं जातं? त्याला पॅक केलं जातं ओके विदाउट मग कुठलाही बघा ओके जर त्याच्यामध्ये एअर नसेल किंवा काय ते टाईटली पॅक्ड नसेल तर ते परचेस करायचं नाही बळं, बरोबर आहे ना? ते ऑलरेडी जर ओपन झालेलं असेल तरी परचेस करायचं नाही. का परचेस करायचं नाही? ओके कारण काय त्याच्यामध्ये एअर ओके मिक्स झालेले असते, ते फूड ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं असतं अँड दॅट हॅज बीन स्पॉइल्ड अगेन. आलं लक्षात? These days the preference is given okay as vacuum packing. Vacuum packing म्हणजे काय? एअर ओके त्याच्यामधले पूर्णपणे कमी करून पॅक केलं जातं. तुम्हाला नोन असणार आहे डेट्स वगैरे असतील त्याला कसं पॅक केलं जातं लक्षात येते तुमच्या, ठीक आहे ना? ओके, खजूर्स असतील, बरोबर आहे ना? ओके, कारण काजू असतील, बदाम्स असतील, बरोबर आहे ना? ओके, हे सगळे जे पॅकिंग्स येतात ना आज बघा तुम्ही ओके त्याच्यामधली एअर एक्सेल केली जाते आणि त्याला एकदम ओके असं काय म्हणतो आपण एअरच नाही. असं खजूर्स वगैरे तुम्ही पाहिलं असणार आहे, पॅकेट्स पाहिलं असणार आहे खजूरचे वगैरे, त्याच्यामध्ये एअरच नसते, फुल्ली पॅक्ड केलेले असतात ते असे नाही काय ओके त्याच्यामध्ये एअरच नसते. आलं लक्षात? म्हणून प्रेफरन्स गिवन टू काय म्हणले? व्हॅक्यूम पॅकिंग म्हणले. व्हॅक्यूम पॅकिंग म्हणजे तिथं एअर नसते. अंडरस्टूड? रेफ्रिजरेशन ऑफ फूड ऑल्सो ओके स्लोज डाऊन द रॅन्सिडिटी. आता रेफ्रिजरेशन ओके जनरली आपण बळानो रात्री जे फूड बनवतो बरोबर आहे ना, नाईटला डिनरला वगैरे जे काय फूड बनवतो आपण, समजते का? ओके, ते सकाळी जर पाहिलं आपण ओके तर काय त्याच्यामध्ये थोडंफार ओके स्पॉइलेज झालेलं दिसतं तुम्हाला ओके, त्याच्यामधनं स्मेल यायला लागतो ओके. का होतं असं? कारण काय ते रूम टेम्परेचरला रिॲक्शन फास्ट होतात ओके. म्हणून काय करतो आपण त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो कारण तिथं रिॲक्शन स्लो व्हायला लागतात. लोअर टेम्परेचरला रिॲक्शन स्लो होतात, हायर टेम्परेचरला रिॲक्शन काय होतात? फास्ट होतात. Because the temperature inside refrigerator is very low and direct contact with air or oxygen is avoided. दोन गोष्टी आहेत, एक तर लो टेम्परेचर आणि कॉन्टॅक्ट ऑफ ऑक्सिजन इज अवॉइडेड देअर. नेक्स्ट, इन बॅग्स कंटेनिंग पोटॅटोज चिप्स, हे पाहिले तुम्ही पोटॅटो चिप्स अँड अनदर other similar stuffs. The air is quite often replaced by nitrogen. त्याच्यामध्ये काय केलं जातं ओके त्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये काय नायट्रोजन ॲड केलं जातो कारण नायट्रोजन इज लेस रिॲक्टिव्ह ओके तो ऑक्सिजन सोबत इझिली रिॲक्ट होत नाही आणि दुसरी गोष्ट काय तो फूड सोबत पण रिॲक्ट होत नाही. दिस चेक्स देअर ऑक्सिडेशन ॲज वेल ॲज रॅन्सिडिटी. ठीक आहे ना? ऑक्सिडेशन होऊ देत नाही, तो रॅन्सिडिटी पण होऊ देत नाही. येतं लक्षात? त्याच्यामुळे काय की नायट्रोजन फील केलं जातो जनरली. अंडरस्टूड? It is always advisable to place food materials and cooked food in place away from the direct sunlight. डायरेक्ट सनलाईटमध्ये सुद्धा आपण फूड ठेवू शकत नाही ओके कारण काय तिथं फोटोकेमिकल रिॲक्शन सुद्धा पॉसिबल आहेत. दिस विल ऑल्सो ओके स्लो डाऊन दी ओके हे बघा इथं काय दिले नेमकं डायरेक्ट सनलाईट जर त्याच्यावरती इन्सिडंट होत असेल वेळानं ओके तर तिथं स्पॉइलेजची काय म्हणू शकतं तिथं रॅडिकल फॉर्मेशन होतात. ते पुढं बघायचं आहे आपल्याला सनलाईट वगैरे कशासाठी यूज करतात. दिस विल स्लो डाऊन दी ओके प्रोसेस ऑफ रॅन्सिडिटी. म्हणजे काय करायचं तुम्हाला सनलाईटमध्ये ठेवायचं नाही फूड. सनलाईटमध्ये ठेवलं की काय होतात बॉन्ड जे आहेत कोव्हॅलंट बॉन्ड जनरली ठीक आहे ना ओके असा कार्बन कार्बन बॉन्ड आहे सपोज हा बॉन्ड ब्रेक होतो इथं होमोलायटिक फिशन होतं आणि रॅडिकल जनरेट होतात अँड दीज रॅडिकल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दी रॅन्सिडिटी. समजतंय ना ओके आणि ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर मग स्पॉइल होणारच तो.
समजलं हे? ठीक आहे. आता फूड इंडस्ट्रीमध्ये दोन खूप महत्त्वाचे कंपाऊंड्स यूज केले जातात. ओके, एक आहे BHT आणि दुसरा आहे BHA. हे दोन्ही काय आहेत? अँटीऑक्सिडंट आहेत. ठीक आहे ना? ओके, येस, ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत, अँटीऑक्सिडंट्स म्हणतो त्याला आपण. ठीक आहे ना? मग जनरली फूड इंडस्ट्रीजमध्ये ना ओके हे दोन कंपाऊंड्स यूज केले जातात. ओके, BHA ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी ॲनिसोल असतो तो, आणि हा ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोलिन असतो. ठीक आहे ना? ओके, हे कुठं स्टडी करायचं? केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. काय इसेन्शियल पॉईंट्स दिलेले आहेत आफ्टर दिस चॅप्टर. ओके, त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. रॅन्सिडिटीवरती स्टडी केलं ना आपण. ओके, ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीज आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे इग्निशन टेम्परेचर. आता नेक्स्ट इसेन्शियल पॉईंट. ठीक आहे, कुठलाही ऑब्जेक्ट असेल वळण, ओके, कुठल्याही सबस्टन्सला ज्यावेळेस बर्न करतो आपण, तुम्ही पाहिलं असणार आहे कधी. ओके, इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय? ओके, बर्निंगसाठी लागणारं जे काय टेम्परेचर आहे, बिफोर बर्निंग जे काय टेम्परेचर लागतं, ओके, त्याला आपण इग्निशन टेम्परेचर. तुम्ही एखादी स्टिक घ्या, बरोबर आहे ना, मॅच स्टिक घ्या, ओके, आणि दुसरी एक स्टिक घ्या, मॅच स्टिक फायर करून, ओके, त्या स्टिकवरती धरा, बरोबर आहे ना. ओके, अशी एखादी स्टिक आहे आणि तुमच्याकडे काय आहे? एक अशी मॅच स्टिक आहे, बरोबर आहे ना. ओके, ती फायर केल्यानंतर, ओके, ती काय करा? इथं पकडा असं. ही काय आहे? मॅच स्टिक आहे. ओके, ही जी स्टिक आहे ना, वुडन स्टिक आहे असं कन्सिडर करा, वूड आहे. ओके, लगेच बर्न होईल का बळण हे? नो, इट विल नॉट बर्न, इट विल टेक टाईम टू बर्न, बरोबर आहे ना. ओके, जो काय टाईम घेतो ना, ओके, येस, ते हिटिंगसाठी जो टाईम घेतो त्यालाच काय म्हणायचं? इग्निशन टेम्परेचर. बघा, द मिनिमम टेम्परेचर टू विच द सबस्टन्स हॅज टू बी हीटेड, म्हणजे अगोदर हीट करावं लागतं ह्या सबस्टन्सला, त्याच्यानंतर मग बर्निंग स्टार्ट होते. लगेच बर्निंग स्टार्ट होते का त्या वूडची? नाही होणार, इट टेक्स टाईम. आलं लक्षात? मग त्या टेम्परेचरला, बरोबर आहे ना, द मिनिमम टेम्परेचर टू विच द सबस्टन्स हॅज टू बी हीटेड बिफोर इट कॅन बर्न इज नोन ॲज अ इग्निशन टेम्परेचर. ठीक आहे ना. कोणाचं इग्निशन टेम्परेचर कमी असतं, कोणाचं जास्त असतं. तर पेट्रोल खूप कमी टेम्परेचर आहे, लगेच बर्न व्हायला लागतं ते. पण वूडला बर्न करायचं म्हणलं की अगोदर काय? इट इज हीटेड ॲट हाय टेम्परेचर, बरोबर आहे ना. थोडंसं हीट होतो तो अगोदर आणि त्याच्यानंतर मग त्याचं बर्निंग स्टार्ट होतं. त्याला इग्निशन टेम्परेचर म्हणलं जातं. अंडरस्टूड? ठीक आहे. इथं बघा, इग्निशन टेम्परेचर डिफर्स फ्रॉम द सबस्टन्स टू सबस्टन्स. वेगवेगळ्या सबस्टन्स कडे गेलं तुम्ही तर इग्निशन टेम्परेचर डिफरंट असतं. करेक्ट ना. ओके, बघा, डिफरंट फॉर्म्स ऑफ सेम सबस्टन्स. सेमच सबस्टन्स आहे हे. ठीक आहे. सेम सबस्टन्स हॅव डिफरंट इग्निशन टेम्परेचर्स. ठीक आहे. एखादी ब्लॉक घेतला, बिगर ब्लॉक तुम्ही, ठीक आहे, आणि त्याचे छोटे छोटे स्मॉल पीसेस केले असे. लक्षात येते का? बघा, स्मॉल पीसेस केले ह्या मोठ्या वुडन ब्लॉकचे. फॉर एक्झाम्पल बघा, वुडन सेविंग्स म्हणजे ह्या वुडन सेविंग्स आहेत, छोटे छोटे पार्ट्स केलं आपण. हॅव अ लोअर इग्निशन टेम्परेचर. मॅच स्टिक जर इथं तुम्ही धरला, ओके, तर काय होतो? हा इझिली बर्न होतो का? येस, डेफिनेटली. ह्याच ज्या छोट्या छोट्या पार्ट्स आहेत ते इझी बर्न होतात. एखादी काडी घ्या, ओके, आणि एक वुडन ब्लॉक घ्या मोठा, ओके, त्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे ना. मॅच स्टिक इझिली बर्न दिस, ओके, एस सेविंग्स, but not this, okay, is large wooden space, large piece of wood. इथं matchsticks धरा तुम्ही. It takes time for burning. इझिली बर्न होतो का हे मॅचस्टिक वरनं? किती मॅचस्टिक्स लागतील? अशा कितीही मॅचस्टिक्स लावा तुम्ही, बर्नच होत नाही तो. सो इट्स इग्निशन टेम्परेचर इज हायर, इग्निशन टेम्परेचर इज लोअर. त्याला काय म्हणायचं? इग्निशन टेम्परेचर. ठीक आहे. दिस इज बिकॉज काय रिझन आहे त्याच्या मागं? ओके, heat produced by the burning matchstick is sufficient to reach the ignition temperature of wood shavings. ठीक आहे. ओके, हे जे काय छोटे छोटे पार्ट्स आहेत ना, ओके, येस, त्याला बर्न करणं इझी आहे कारण इग्निशन टेम्परेचरपर्यंत, ओके, ही मॅचस्टिक जी आहे ती इझिली, ओके, पोहोचू शकते. अंडरस्टूड? ठीक आहे. बट इनसफिशियंट टू रीच द इग्निशन टेम्परेचर ऑफ ब्लॉक ऑफ वूड. बरोबर आहे ना. बिगर ब्लॉक जर घेतला तुम्ही वूडचा तर काय? येस, तिथे इग्निशन टेम्परेचरच सफिशियंट नसणार आहे. कुठून? हे मॅचस्टिक्सचं. आलं लक्षात? म्हणून त्याला जास्त, ओके, काय करावं लागतं? हीट करावं लागतं, ओके, तर तो इग्निशन टेम्परेचरपर्यंत पोहोचतो. समजलं? हे डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल आहे, तुम्ही करू शकता हे प्रयोग घरी.
तुम्ही छोट्या छोट्या स्टिक्स घ्या, त्याला किती टेम्परेचर लागते बघा. ओके, आणि बिगर ओके स्टिक्स घ्या, त्याला किती टेम्परेचर लागते बघा. ओके, जे काय बिफोर बर्निंग जे काय टेम्परेचर लागतं ना, ओके, दॅट इज द इग्निशन टेम्परेचर. अंडरस्टूड. टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन्स बेस्ड ऑन स्पीड. ठीक आहे, केमिकल रिॲक्शन्स ह्या ओके सेम रेटनं होतात का, सेम स्पीडनं होतात का, नाही. ठीक आहे ना. काय रिॲक्शन फास्ट होतात, काय रिॲक्शन ओके स्लो होतात, काय रिॲक्शनचा रेट इंटरमिडिएट असतो. त्याच्यावरनं काय केलं, येस chemical reactions are okay divided into 3 categories, 3 types on the basis of speed. One is okay very important point, ठीक है, fast reactions. बरोबर ना, within fraction of seconds सुद्धा reactions होतात काय. Those reactions okay in which the reactants radially changes into the product within few seconds. For example, neutralization of sodium hydroxide okay आणि काय हायड्रोक्लोरिक ॲसिड फास्ट रिॲक्शन होते. त्या रिॲक्शन एक्सप्लोजिव्ह असतात बघा. सोडियम जर आपण वॉटरमध्ये ॲड केलं तर विग्रस रिॲक्शन होते ना. ठीक आहे, दिस इज सपोज H2O वेन सोडियम इज ॲडेड इन टू इट, दिस इज विग्रस रिॲक्शन, फास्ट रिॲक्शन होते. करेक्ट. तसं काय NaOH when reacts with HCl which forms NaCl and H2O, this is again is fast reaction. मॉडरेट रिॲक्शन पण असतात. ठीक आहे ना, इथं लक्षात ठेवा, हे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मोस्टली आयोनिक रिॲक्शन्स आर फास्टर. आयोनिक रिॲक्शन्स म्हणजे काय, येस X प्लस Y मायनस जे आयन्स असतात त्या आयन्समधल्या रिॲक्शन काय होतात, फास्टर होतात ॲज कम्पेअर टू दी ओके अदर रिॲक्शन्स. मॉडरेट रिॲक्शन्स, मॉडरेट रिॲक्शनचा स्पीड काय फास्ट पण नसतो, स्लो पण नसतो, मॉडरेट असतात. दोज केमिकल रिॲक्शन्स विच टेक्स प्लेस ओके अ फ्यू मिनिट्स, takes for few minutes okay or hours to complete, neither very slow neither very fast. जसं की N2O5 at 55 degrees Celsius forms NO2 and O2. This is slow reaction. Sucrose on hydrolysis gives glucose plus fructose. This is again slow reaction. Slow म्हणजे not neither fast nor slow, moderate. ठीक आहे ना, मॉडरेट रिॲक्शन्स आहेत. क्लिअर हे. स्लो रिॲक्शन्स. आता स्लो रिॲक्शन्स काय असतात, दोज रिॲक्शन्स विच टेक व्हेरी लॉंग टाईम टू कम्प्लीट. बळानो ओके, एक एक रिॲक्शन 6-6 महिनेसुद्धा चालते, लक्षात ठेवा. एक वर्षसुद्धा चालतात बघा. करोजन प्रोसेसेस खूप स्लो असतात. करोजन प्रोसेस लगेच लक्षात येतं का आपल्याला ते करोजन झाले किंवा नाही, लक्षात येते ना. ओके, स्टीलला ठेवा तुम्ही बरेच वर्ष ओके ॲटमॉस्फिअरमध्ये, इट टेक्स 10 years ऑल्सो फॉर दी एस रिॲक्शन to complete. Correct ना. Example, rusting of iron, slow process आहे. Formation of coal, slow process आहे. बरोबर ना. Weathering of rocks, slow process आहे. समजते हे. ठीक आहे. It is difficult to measure the rate of very fast and very slow reactions, and so moderate reactions are useful in regard for measuring the rates of different reactions. हे कुठं स्टडी करायचं तुम्हाला, केमिकल कायनेटिक्समध्ये. केमिकल कायनेटिक्स, केमिकल कायनेटिक्समध्ये फास्ट रिॲक्शन पण स्टडी करत नाही, स्लो पण नाही. तर काय येस त्याचा रेट आपण फाइंड आउटच करू शकत नाही ना. खूप स्लो असेल तर किती वेळ लागेल रेट फाइंड आउट करण्यासाठी. एक रिॲक्शन आपण स्टडी करू शकत नाही. आणि खूप फास्ट रिॲक्शन, कधी झाली रिॲक्शन समजत सुद्धा नाही. ओके, अशा रिॲक्शनची मेकॅनिझम कसं इस्टॅब्लिश करू शकतो आपण, कुठल्या स्टेप्स झाल्या, कुठले इंटरमिडिएट्स फॉर्म झाले, हे फाइंड आउट करू शकत नाही आपण. बरोबर ना. ओके, त्याच्यामुळं काय की मॉडरेट ज्या रिॲक्शन्स आहेत त्या जनरली आपण स्टडी करतो. अंडरस्टूड. नेक्स्ट वन, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल रिॲक्शन. हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी बाळांनो. रिव्हर्सिबल कशाला म्हणायचं, इरिव्हर्सिबल रिॲक्शन कशाला म्हणायचं, दॅट ऑलरेडी तुम्हाला नोन आहे. बरोबर आहे ना. ओके, रिव्हर्सिबल रिॲक्शन काय होतात, दोन्ही डायरेक्शनला, फॉरवर्ड ओके आणि रिव्हर्स डायरेक्शन, दोन्ही डायरेक्शनला होतात. आणि ॲरो कुठला असतो, ओके, टू शो दी रिॲक्शन इज फॉरवर्ड ॲज वेल एज बॅकवर्ड. हाफ हेडेड ॲरोनं दाखवतो आपण जनरली. ठीक आहे. म्हणजे इथं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ओके ते प्रोडक्टमध्ये कम्प्लिटली कन्वर्ट होत नाही. द रिॲक्टंट नेवर गेट एक्झॉस्टेड इन दीज रिॲक्शन. त्याच्यामध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत नाही, टोटली कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन कमी होत नाही. म्हणजे काय, रिॲक्टंट टू प्रोडक्ट, प्रोडक्ट टू रिॲक्टंट चालूच राहते ना रिॲक्शन शेवटपर्यंत. द चेंज इन टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन चेंजेस ओके येस चेंजेस द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. हे कुठं स्टडी करायचं आहे आपल्याला, रिव्हर्सिबल रिॲक्शन्स, तर काय इक्विलिब्रियममध्ये स्टडी करायचं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे.
इक्विलिब्रियम ओके एक चॅप्टर आहे बाळांनो तुम्हाला टोटल, त्याच्यामध्ये हे स्टडी करायचं तुम्हाला. काय इफेक्ट होतो टेम्परेचरचा ह्या रिएक्शन्सवरती, प्रेशरचा काय इफेक्ट होतो, कॉन्सन्ट्रेशनचा काय इफेक्ट होतो, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. सच रिॲक्शन्स शुड बी कॅरीड आउट इन अ क्लोज्ड कंटेनर. क्लोज कंटेनरमध्येच कॅरी आउट केल्या जातात ह्या रिॲक्शन्स. ठीक आहे ना. ओके. सच रिॲक्शन्स नेवर गो टू कम्प्लिशन. कम्प्लीट होतच नाहीत का. रिॲक्टंट टू प्रोडक्ट, प्रोडक्ट टू रिॲक्टंट, ही प्रोसेस चालूच राहते ना. मग रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जे आहेत त्या रिॲक्शनमध्ये ते राहतातच. मग कंडिशन चेंज करावं लागतात त्याला तुम्हाला. ओके. त्याच्यामध्ये टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, ह्या गोष्टी चेंज कराव्या लागतात. ह्या सगळ्या रिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहेत, बघू शकता तुम्ही. इरिव्हर्सिबल रिॲक्शन्स आर दोज रिॲक्शन्स विच कम्प्लीट्स. लक्षात येते. प्रोडक्ट टू फक्त काय राहतात ह्या रिॲक्शन्स, रिॲक्टंट टू प्रोडक्ट राहतात. म्हणजेच काय कम्प्लीट होतात ह्या रिॲक्शन, टोटली अपोजिट ऑफ द रिव्हर्स रिॲक्शन्स. ठीक आहे. कुठल्या ॲरोनं दाखवतात बघा, एकच ॲरो पॉइंटिंग फ्रॉम प्रोडक्ट रिॲक्टंट टू प्रोडक्ट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, प्रेशर ह्या रिॲक्शन्सवरती अफेक्ट करत नाहीत. समजलं ना. ठीक आहे. दे कॅन बी प्रोसीड ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. एकच डायरेक्शनला जातात. मग हे बघा ॲरोज, हे ॲरो काय इंडिकेट करतात तर फॉरवर्ड रिॲक्शन्स. नेक्स्ट ॲप्लिकेशन्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स. ॲप्लिकेशन्स. तर ॲप्लिकेशन्समध्ये हे तुम्हाला ओके हेडिंग्स नोन असले पाहिजेत. हे कुठे येणार आहेत तुम्हाला परत, येस रेडॉक्स रिॲक्शन एक चॅप्टर आहे क्लास 11मध्ये, येस त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे इथंच जर नोन असतील तुम्हाला तर तिथं खूप सिम्पल जाईल ते. ठीक आहे ना. फोटोसिंथेसिस नोन आहे. फोटोसिंथेसिस काय आहे, रेडॉक्स रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये काय होतं, CO2 रिॲक्ट्स विथ, हे प्लांट्समध्ये होतं बरोबर आहे ना. ओके. रिॲक्शन कुठं होते, प्लांट्समध्ये. त्याच्यामध्ये कोण असतो, हा क्लोरोफिल असतो. क्लोरोफिल आलं लक्षात. फोटोसिंथेसिस द प्रोसेस विच कन्वर्ट्स कार्बन डायऑक्साइड इन वॉटर बाय क्लोरोफिल ऑफ ग्रीन प्लांट्स इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. ही खूप महत्त्वाचं, सनलाईट लागतेच तिथं. करेक्ट. कशामध्ये कन्वर्जन होतं, ग्लुकोज प्लस ऑक्सिजनमध्ये. म्हणून प्लांट्स जे आहेत ते ऑक्सिजन रिलीज करतात. ठीक आहे ना. ओके. प्लांटेशन करायचं म्हणतात. एवढे सगळे प्लांटेशन का करा म्हणतात बरोबर आहे ना. तर काय ऑक्सिजनचा मोर सोर्स कोण आहेत तर प्लांट्स आहेत. इन दिस केस CO2 जो आहे तो काय होतो, रिड्यूस. आता हे रिड्यूस का होतो, ऑक्सिडाइज का होतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिडॉक्स रिॲक्शनमध्ये कळतील. इथं समजणार नाहीत बाळांनो. का, कारण ऑक्सिडेशन स्टेटवरनं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. मग ऑक्सिडेशन स्टेटचा कन्सेप्ट जो आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला क्लास 11मध्ये आहे. समजतंय हे. ओके. सी हियर इट CO2 इज रिड्यूस्ड टू ओके येस कार्बोहायड्रेट्स अँड वॉटर. CO2चं काय होतं, रिडक्शन होतं. ठीक आहे ना. क्लोरोफिल सॉरी कार्बोहायड्रेट्स अँड वॉटर इज ऑक्सिडाइज टू ऑक्सिजन. वॉटरचं ऑक्सिडेशन होतं. लाईट कशासाठी यूज करतात, टू प्रोव्हाइड द एनर्जी. एनर्जी प्रोव्हाइड केलं तरच तिथं फोटोसिंथेसिस होतं, अदरवाईज फोटोसिंथेसिस होत नाही. ठीक आहे ना. दिस रिॲक्शन इज द सोर्स ऑफ फूड फॉर प्लांट्स अँड ॲनिमल्स. करेक्ट. स्वतःचं फूड स्वतः तयार करते. नोन आहे तुम्हाला. प्लांट्स जे आहेत ते स्वतःचं फूड स्वतःच प्रोड्यूस करतात. इन मेटलर्जी, मेटलर्जीमध्ये पाहिलं आपण रिडॉक्स रिॲक्शनच होतात, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन. तिथं रिड्युसिंग एजंट्स यूज करतो आपण टू रिड्यूस दी मेटल ऑक्साइड्स. करेक्ट. प्रोडक्शन ऑफ केमिकल्स. बरेच असे केमिकल्स आहेत ओके, ती प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला ह्याच रिॲक्शन यूज करावं लागतात. त्याच्यामध्ये जनरली काय होतं, रिडॉक्स रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड प्रिपेअर करण्यात, सोडियम हायड्रॉक्साईड प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला Na आणि Cl यूज करावा लागतो. ट्वाईस Na प्लस Cl2 यूज करावा लागतो बरोबर आहे ना. ओके. एस काय होतो, ट्वाईस NaCl. इथं प्लस असतो, इथं मायनस बरोबर आहे ना. इथं काय आहे, झिरो ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथं काय आहे, झिरो ऑक्सिडेशन स्टेट आहे. तो प्लसमध्ये गेला, मायनसमध्ये गेला. याचा अर्थ सोडियमचं ऑक्सिडेशन झालं, Clचं काय झालेलं, रिडक्शन झालं. ऑक्सिडेशन ऑफ फ्युएल. जे काय फ्युएल यूज करतो ना आपण ओके येस बघा, इंजिन जे आहे ते बाहेर असतं बाळांनो गाडीच्या. लक्षात येते ना. ओके. त्याला ओपन ठेवलं जातं, त्याच्यामध्ये एअर पास केली. इंजिनला पॅक करून ठेवलं जातं का, नाही. इंजिनला कधीच पॅक करून ठेवलं जात नाही. ओके. इंजिनमध्ये एअर गेली पाहिजे. आलं लक्षात. ठीक आहे ना. ओके. एअर का पास केली जाते इंजिनमध्ये ओके, तर काय तिथं ऑक्सिजन लागतो टू बर्न दी फ्युएल्स. अंडरस्टूड. फ्युएल बर्न्स टू फॉर्म CO2 अँड H2O. हे फिक्सच.
हे परत दिले इथं रिॲक्शन ग्लुकोजचं कन्व्हर्जन CO2 आणि H2 मध्ये. हे सुद्धा काय आहे, एक ऑक्सिडेशन. हे बॉडी फ्युएल आहे. ग्लुकोज म्हणजे काय, एक बॉडी फ्युएल आहे आपलं. अंडरस्टूड. बायोकेमिकल रिॲक्शन होतात तिथं. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स अँड बॅटरीज. ठीक आहे, सेल्स आणि बॅटरीजमध्ये सुद्धा आपल्याला हे कुठं स्टडी करायचं आहे बघा, सेल्स आणि बॅटरीज परत. ठीक आहे, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्याच्यामध्ये सुद्धा काय होतात, रिडॉक्स रिॲक्शनच होतात. रिडॉक्स रिॲक्शन्स येते लक्षात. एक कॅथोड असतो, बरोबर आहे ना. ओके, येस, कॅथोड. दुसरा काय असतो, ॲनोड. एक मिनटं. ठीक आहे, कॅथोड जवळ काय होतात, ऑलवेज रिडक्शन रिॲक्शन. लक्षात ठेवा हे. कॅथोड जवळ काय होतात, ऑलवेज रिडक्शन. आणि ॲनोड जवळ काय होतं, ऑक्सिडेशनच होतं. ठीक आहे, कॅथोड जवळ रिडक्शन, ॲनोड जवळ काय होतं, ऑक्सिडेशन. ॲट म्हणा, लक्षात येते ना. ओके, ॲट. क्लिअर आहे. क्वांटिटेटिव्ह, ओके, येस, रिलेशनशिप ऑफ अँड स्टायक्योमेट्री. बऱ्याच वेळेला आता ह्या सुद्धा रिॲक्शन्स तुम्हाला कुठे येतात, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्येच येतात. की बाबा किती, ओके, इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले, किती हे सुद्धा ते त्याच पार्टमध्ये येतो. कुठं, क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप अँड स्टायक्योमेट्री. आता हे तुम्हाला इथं समजणार नाही. स्टायक्योमेट्रीचा कन्सेप्ट जो आहे तो बेसिक कन्सेप्ट्समध्ये आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी यूज होतो. बघा इथं, रिडॉक्स रिॲक्शन्स ऑल्सो प्ले सिग्निफिकंट रोल इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ डिफरंट स्पेसिस बाय रिडॉक्स टायट्रेशन्स. हे टायट्रेशन वगैरे कुठे येणार आहे, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये येणार आहे. एक्स्ट्रामध्ये पार्ट्स आहेत केमिस्ट्रीचे, जे की प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणतो आपण. ओके, त्याचे काही पॉईंट्स आपल्याला घ्यायचे आहेत तिथं रिडॉक्स रिॲक्शन्सचे. ठीक आहे, त्याला रिडॉक्स टायट्रेशन्स म्हणतो. ठीक आहे, रिडॉक्स टायट्रेशनमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड असतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. करेक्ट, आणि तिथं रिडॉक्स रिॲक्शन होते. दीज टायट्रेशन्स इन्व्हॉल्व द रिॲक्शन्स बिटवीन ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट्स and helps to calculate the amount of unknown species in solution. ज्या काही स्पेसिस अननोन आहेत त्या स्पेसिसला डिटरमाइन करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी ओके हे रिडॉक्स टायट्रेशन यूज करतात. त्याच्यामध्ये स्टायक्योमेट्री हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. येस, आपल्याला ते स्टडी करायचं आहे पुढं. समजलं हे बळानं. ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. हे थोडेसे एक्स्ट्रा पॉईंट्स होते, इसेन्शियल पॉईंट्समध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, ते आपण डिस्कस केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स डिस्कस करूया. ठीक आहे, खूप महत्त्वाचे आणि इझी क्वेश्चन्स असणार आहेत ते. ठीक आहे, तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व करून घ्या. ओके, रिमेनिंग क्वेश्चन्स जे काय क्वेश्चन्स येत नाहीत, ओके, ते क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया इथं. आलं लक्षात. मी पूर्ण क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे, पण तुमचे डाऊट सॉल्व होतील. अंडरस्टूड. ठीक आहे, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.